बसलो होतो खोपाडात. खोपाडात म्हणजे आमच्या रानाचं नाव आहे खोपाड. तर त्यानंतर आपण आपल्या रानात गेलो. रानात आपलं नांगरून टाकलेलंच होतं रान खत टाकून. आणि हे आपलं शेळ्यांचं खाया आहे. शेळ्यांचं खाया एकदम हिरवगार झालेलं होतं. आणि इकडं खालचं पण रान आपलं नांगरून टाकलेलं होतं. तर आपल्या रानाच्या खाली गेल्यानंतर एक थोडंसं पुढे गेल्यानंतर आपण एक खड्डा खणलेला आहे. तो खड्डा कशासाठी खणलेला आहे तर तो खड्डा पावसाळ्याचं पाणी आलेलं साचवण्यासाठी खणलेला आहे. त्या खड्ड्यात पाणी साचतं पावसाळ्याचं आणि त्यानंतर ते आपल्या विहिरीला सप्लाय होतं पाणी. त्यामुळे कसं होतं आपल्या विहिरीला पाणी जास्त राहतं. तर मित्रांनो, हे झाड आहे हसफळीचं. हसफळीचं अशा प्रकारे झाड असतं. मग काय, इकडं आपलं रान आहे. ह्याच्यात आपण हरभरा केलेला होता, पण तो हरभरा काय पाण्यामुळे व्यवस्थित आलेला नव्हता. त्याच्यामुळे तो जळून गेला हरभरा. त्याला पाणी कमी पडलं. इकडे पण आपण हरभराच केलेला होता. आणि ही आपली विहीर तर तुम्हाला माहितच आहे मित्रांनो. विहीर आहे आपली. आणि ह्या खालच्या रानात पण आपण हरभराच केलेला होता. तर मित्रांनो, हे आपलं आहे बोर. ह्या बोरचं पाणी आपण विहिरीत सोडत असतो. तर हे बोर आहे 500 फूट. तर आत्ता सध्याला याचं काय पाणी येत नाही म्हणून केबल सोडून ठेवली, कारण की आपली केबल बिबल चोरीला जाते. आणि इकडे आपण मका ठेवलेले आहे गुरांसाठी. तर मित्रांनो, हे पण आपलं दुसरं बोर आहे इथे. तर आपल्या रानात हे एक लिंबाचं झाड आहे बांधाच्या कडेला. तर आपण रानात आलो कधी समजा कामानिमित्त, तर दुपारचं आपल्याला झोपायला जेवल्यानंतर किंवा जेवायसाठी आपल्याला ते झाड एकदम उत्तम आहे. इकडं पण विहिरीच्या कडेने आपल्या 2 झाडं आहेत लिंबाची. आपल्या विहिरीत भरपूर पाणी आहे आता कॅनेलचं पाणी सोडल्यामुळं. ही आपल्या बोरची पाईपलाईन आहे आणि हे आपल्या रानात जायला पाण्यासाठी पाईपलाईन केलेली आहे इथं. आणि आपल्या विहिरीतलं पाणी तुम्ही बघू शकता किती स्वच्छ आहे. जे विहिरीचे दगडी निघालेली होती ती इथं सर्व लावून घेतलेले आहेत पद्धतशीर. लावताना असे लावलेत की ती पडू शकत नाहीत, दगडी असे लावलेले आहेत. तर आता ह्या रानामध्ये सर्व बिलाईत उगवलेले आहे. आता बघू शकता.
ही जी पडीक पडलेलं आपलं रान आहे, हे रान आपलंच आहे. तर आपल्या रानाच्या कडे अशा काकू शेळ्या चालतच होत्या, बकरी त्यांची. आणि हे आपलं विकीदाजी आहेत, हे पंधरावरनं मामाच्या सुट्टीला आलेले आहेत. बघू शकता हिरवगार एक नंबर झालेला आहे. होंडी हत्ती घास आपली तुती पण एक नंबर आलेली आहे. आणि गावात पण आपली होंडी उगवून चांगले आलेले आहे. आता एक 20-25 दिवसाची आपली होंडी झालेली आहे. ही अजून महिन्याभरात आपली ही होंडी घालायला येईन शेळ्यांना. इकडं आपलं शेवरीचा पाला पण एक नंबर आलेला आहे. आपल्या रानाच्या बांधाला इथे हसपळीचं झाड आहे. आपल्या राना शेजारी डाळिंब आहे. आता काय त्याला पाणी नसल्यामुळे काय बाज धरलेलं नाही त्यांनी. इथं आपलं सरमाट पडलेलं आहे बाजरीचं. आपण करावं टाकायला नेलेलं होतं इथलं सरमाट.